नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे आरक्षणा अडून राजकारण आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आता मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झालाच असेल की आरक्षण, राजकारण आणि आरक्षणा अडून राजकारण कोण करते, का करते आणि असं कोणाला वाटते, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर मित्रांनो या पाहायची असतील तर आपल्याला हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहायचा आहे. तर चला, आजचं कॅप्शन जे आहे आपलं की आरक्षणा अडून राजकारण कोण करते. तर मित्रांनो, महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली सध्या, तर या 5 वर्षाचा जर कालावधी बघितला तर या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार होतं. परंतु ते सरकार 2-2.5 वर्षानंतर त्यामध्ये शिवसेनेचा एक गट फुटतो, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटतो आणि तो भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळतो आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2-2.5 वर्ष झाले हे महायुतीचं सरकार येते. आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये गोष्ट अशी घडते की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. त्याचं नेतृत्व जरांगे पाटील करतात आणि अंतरवल्ली सराटी जालना या ठिकाणी ते उपोषणाला बसतात. ते वर्षभर जवळजवळ उपोषण चालू आहे. परंतु हे जर उपोषण बघितलं तर या उपोषणामधून रिझल्ट जो मिळायला पाहिजे किंवा आरक्षण मराठा समाजाला म्हणजे गरीब मराठा समाज जो आहे त्याला आरक्षण मिळायला पाहिजे, परंतु सर्व जनजागृती झाली, परंतु त्याचा रिझल्ट जो आहे म्हणजे इनपुट जे आहे महाराष्ट्रामध्ये इनपुट मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. सत्ता परिवर्तन झालंय आणि सत्ता परिवर्तन झाल्यानंतर म्हणजे महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित झालाय आणि जरांगे पाटील हे त्याचं नेतृत्व करतायत. हे जर सर्व बघितलं तर मग लक्षात आलं की एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये असलेला बहुल मराठा समाज त्याला आरक्षणाची गरज आहे. त्यासाठी ही मंडळी मोठमोठे मोर्चे करतायत, आंदोलनं करतायत. परंतु महाराष्ट्रातील जे सरकार आहे म्हणजे महायुतीचं सरकार आहे, दरवेळी जरांगे पाटलांनी उपोषण धरलं की त्यांना जाऊन त्यांचं सांत्वन करतायत, त्यांची मनधरणी करतायत, ते उपोषण सोडतायत, वेळ मागून घेतायत. आणि हे सर्व जरी बघितलं तरी यामधून जी काही पुढची वाटचाल व्हायला पाहिजे किंवा जो रिझल्ट यायला पाहिजे तो रिझल्ट मात्र शेवटी आलेला नाही. आणि म्हणून मित्रांनो, जरांगे पाटील जे आहेत मराठा समाजाचं नेतृत्व करणारे किंवा हे आंदोलन करणारे यांनी शेवटी या शासनाला म्हणजेच महायुती शासनाला अर्ध शिवसेनेचं सरकार, अर्ध राष्ट्रवादीचं, असं भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणि यांना शेवटचं अल्टिमेटम म्हणून 13 जुलै ही तारीख दिली आणि त्यांना सांगितलं की आता आम्ही 13 जुलै नंतर मी पुन्हा उपोषणाला बसतोय. आणि मित्रांनो, खरोखरच 13 जुलै नंतर पुन्हा जरांगे पाटील 20 जुलै 2024 उपोषणाला अंतरवल्ली सराटी या ठिकाणी बसले. परंतु या दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत असेल, ती तुम्हालाही जाणवली असेल की जरांगे पाटलांनी उपोषण धरलं ते 5 दिवस म्हणजे 20 पासून 25 जुलै 2024 पर्यंत हे उपोषण चालू झालं. परंतु सरकार जे आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे, अर्ध शिवसेनेचं अर्ध राष्ट्रवादीचं, यामधील एकाही मंत्र्याने, जसं मागे हे मंत्री सतत जाऊन त्यांना भेटत होते, परंतु लोकसभेचं इलेक्शन झालं किंवा निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये जो रिझल्ट आला हा जर बघितला तर जरांगे पाटलांनी 20 तारखेला जे उपोषण धरलं त्याकडे मात्र या सरकारमधील ना नेते मंडळी असतील, ना आमदार असतील, ना खासदार असतील यांनी डुंकूनही बघितलेलं नाही. आणि मग जरांगे पाटलांनी हे उपोषण यांच्या लक्षात आलं असेल की काहीही झालं तरी सरकार आता आपल्या उपोषणाकडे लक्षच द्यायला तयार नाही. आणि मग जरांगे पाटलांनी अचानकपणे यू टर्न घेतला आणि जे उपोषण होतं की जरांगे पाटील असं म्हणत होते मी काही झालं तरी हे उपोषण आता सोडणार नाही, तेच जरांगे पाटील असं म्हणायला लागले की सरकारच जर लक्ष देणार नसेल
मग आपण जे उपोषण करतोय त्याला काही अर्थच राहत नाहीये. आणि म्हणून ज्या माता भगिनी आंतरवल्ली सराटीमध्ये पोलिसांनी ज्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्या सर्व माता भगिनींच्या हस्ते जरांगे पाटलांनी सरकारमधला कोणताही नेता, आमदार, खासदार नसताना त्यांच्या हस्ते ज्यूस घेतला आणि उपोषण मागे घेतलं. आता याच्यातून बऱ्याचशा गोष्टी समोरही आल्या की मराठा समाजातील सर्व मंडळींचं किंवा जे काही त्यांच्या समेत असलेल्या मंडळींचं असं म्हणणं होतं की जरांगे पाटील, जर सरकार लक्ष देत नसेल तर तुम्ही आमरण उपोषणाची गरज नाहीये, आपण लढा देऊ आणि आपल्याला आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करू, परंतु तुम्ही असं आमरण उपोषण करून एकांगी लढा देण्याचा अर्थ नाहीये. आणि त्यामुळे की काय, जरांगे पाटलांनी युटर्न घेतला आणि ते उपोषण त्या ठिकाणी सोडलं. आता मित्रांनो, हे जर बघितलं तर असं लक्षात येतं की जरांगे पाटील आणि त्यांच्या समवेत असणारी टीम किंवा महाराष्ट्रामध्ये असलेला बहुल मराठा समाज यांच्याकडे जर बघितलं तर यांच्याकडे मोठी मोठी टीम आहे. आणि एवढी मोठी टीम असताना जर आरक्षण जर बघितलं तर जी काही संविधानिक प्रक्रिया किंवा न्यायालयिक प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये जी 50% मर्यादा जी आहे आरक्षणामध्ये, ही जर बघितली तर त्या 50% मर्यादेमुळे आता जे काही मराठा समाजाला, गरीब मराठा समाजाला आरक्षण मागताय जरांगे पाटील, ते जर बघितलं तर त्यांना आरक्षणाची मर्यादा ही 50च्या वर जाते. मराठा समाजाला काहीही आरक्षण दिलं तरी ते 50च्या वर जाते. कारण काय मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये 16 नोव्हेंबर 1992 म्हणजेच व्हीपी सिंगांनी 15 ऑगस्ट 1990 जे 27% ओबीसींना आरक्षण डिक्लेअर केलं, ते 16 नोव्हेंबर 1992 ते न्यायालयिक प्रक्रिया पार पडली आणि ते आरक्षण त्यांना 27% डिक्लेअर झालं. त्यामुळं जर आरक्षण बघितलं महाराष्ट्रामध्ये तर ओबीसींना 27%, एससीना 13% आणि वरचं जर एसटीचं बघितलं तर 7.5%, म्हणजे हे 50 पर्यंत जाते. आणि त्यामुळं जी 50%ची मर्यादा कोर्टाने घालून दिली त्याच्या वर आरक्षण देता येत नाही. हे मराठा समाजातील जे काही वकील असतील, जी मंडळी न्यायिक प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत, या मंडळींना हे माहीत नाही का आणि माहीत नसेल का, हे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि जर मग माहीत होतं तर मग एवढे दिवस 1 वर्ष झाले हे उपोषणावर उपोषण, परत धर सोड हे चालू धर असं का केलं. आणि मित्रांनो, एखादी गोष्ट तुम्हाला माहिती आहे की ह्या गोष्टीचा रिझल्ट असाच येणार आहे, मग त्या गोष्टीसाठी का झगडायचं. तर या ठिकाणी मित्रांनो असं वाटतंय की जरांगे पाटील आणि त्यांच्या टीमला सुद्धा माहित होतं की 50%ची मर्यादा कोर्टाने घालून दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षण आता जे आहे ते 50 झालेलं आहे. त्यामुळं मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळणार नाही. मग हे आंदोलन, मोर्चे कशासाठी केले. आणि मग हे जर बघितलं तर असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये जे काही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार होतं, हे सरकार फोडाफोडीचं राजकारण करून भारतीय जनता पार्टीने आपलं सरकार स्थापन केलं महाराष्ट्रामध्ये. आणि ह्या सरकारला जर पुन्हा सत्तेपासून दूर लोटायचं असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करायचं असेल तर हा सगळ्यात मोठा आरक्षणाचा मुद्दा घेतला तर सत्तांतर होऊ शकतं. हा इरादा डोळ्यासमोर ठेवून जरांगे पाटील आणि हे आरक्षणाचा मुद्दा पुढे केला आणि महाराष्ट्रामध्ये असलेला बहुल मराठा समाज या आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये मोर्चे आंदोलन करू लागला. आणि हे जर बघितलं तर पूर्वाश्रमीचे अनुभव बी आपल्याला माहीत असेल. जर सत्तांतर करायचं असेल तरी कोणता एक असा मुद्दा, जटिल मुद्दा पुढे आणायचा की जो सुटला नाही पाहिजे. मग त्यातून काय होतं, तो मुद्दा जो आहे तो सुटत नाही किंवा तो सुटणाराच नसतो, परंतु एक मुद्दा पुढे करायचा आणि सत्तांतर घडवायचं. त्याच पद्धतीने मित्रांनो लोकसभेचं जर बघितलं आपण तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला केवळ आणि केवळ 19 जागावर समाधान मानावं लागलंय की ज्यांनी 45+ नारा दिला होता. आणि इकडे जर बघितलं तर महाविकास आघाडीला हे 30च्या पुढे घेऊन गेलेत.
हे जर सर्व परिस्थिती बघितली तर मग असं लक्षात येते की जरांगे पाटलांनी ज्या महिलांना घेऊन किंवा महिलांच्या हस्ते जो ज्यूस घेतला आणि उपोषण सोडलं, याचा अर्थ एवढाच होतो की काहीही झालं तरी न्यायिक प्रक्रियेतून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, परंतु महाराष्ट्राची परिस्थिती किंवा महाराष्ट्राची स्थिती अशी बनवली की मराठा विरुद्ध ओबीसी, कारण जरांगे पाटलांनी ओबीसीतून आरक्षण आम्हाला द्या अशी घोषणा केली की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या, आम्ही ओबीसीच आहोत. आणि त्यांना माहिती आहे की आपण जरी ही घोषणा केली तरी ओबीसी समाज जागा होणार आहे. मराठा समाजाला जरी आरक्षण नाही मिळालं तरी ह्या आरक्षणाच्या मुद्द्याच्या आडून जर लोक जागृत झाली, आपलं आरक्षणासाठी ती जागी झाली आणि लढायला तयार झाली, तर मग मात्र हे सत्ता परिवर्तन करणं अवघड नाही. असं तर जरांगेच्या आडून काही मंडळींचं किंवा जरांगे पाटलांचं म्हणणं नव्हतं ना. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी तर पहिल्यापासून भूमिका घेतलीच होती की मराठ्यांचं आरक्षण सेपरेट राहिलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण सेपरेट राहिलं पाहिजे. आणि त्यांनी आरक्षण बचाव यात्रा म्हणजे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुद्धा मित्रांनो काढली. आणि हे जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर जरांगे पाटलांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की आता सत्ता ताब्यात घ्या आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळवा. म्हणजे तुमचं आरक्षणाचं ताट सेपरेट, ओबीसीचं आरक्षणाचं ताट सेपरेट. बाळासाहेब आंबेडकर यातून हे सुचवत होते की हे जे चाललंय जरांगे पाटलांचं, म्हणजे आरक्षणासाठी जे काही मोर्चा आंदोलन करतायत, हे आरक्षण मिळणार नाही हे जरांगेंना सुद्धा 100% माहिती आहे. परंतु जर महायुतीचं सरकार जर घालवायचं असेल तर असा जटिल मुद्दा पुढे आणणं आणि त्याच्या आडून राजकीय खेळी करणं आणि राजकारण करत असताना मराठा असेल ओबीसी असेल त्यांच्या हक्कासाठी त्याला जागृत करणं हे गरजेचं होतं. आणि तोच तर खेळ जरांगे पाटील खेळत नाहीत ना अशी शंका येते. आणि असं जर बघितलं मित्रांनो तर मग लक्षात येतं की आरक्षणाच्या आडून राजकारण केलं जाते आणि ते कोण करते. मी त्याला क्वेश्चन मार्क दिला होता की ते कोण करते, तर जरांगे पाटील त्यांच्या आडून जी काही राजकीय मंडळी आहेत की ज्यांना सत्ता परिवर्तन आहे हेही करतायत. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी तर तुम्हाला माहीतच आहे सांगितलंच होतं की मराठा आरक्षण सेपरेट असलं पाहिजे, ओबीसी आरक्षण सेपरेट असलं पाहिजे, कोणी कोणाच्या आरक्षणावर डल्ला मारता कामा नये. परंतु मित्रांनो यातून एकच गोष्ट निदर्शनास येते की जाणवते काहीही झालं तरी महाविकास आघाडीचं सरकार उलथून जे काही महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलंय याला उलथवण्यासाठीच आरक्षणाचा मुद्दा पुढे केला आणि जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण मागण्याच्या किंवा मराठा आरक्षणाच्या आडून राजकारण केलंय. म्हणून मी त्याला क्वेश्चन मार्क दिला होता. तुम्हाला माझा मुद्दा पटतोय की आरक्षण मिळणार नाही हे जरांगे पाटलांना सुद्धा माहिती आहे 100%, किंवा त्यांच्या समेत असलेल्या लोकांना सुद्धा माहिती आहे. परंतु आरक्षण नाही मिळालं तरी चालेल, परंतु राजकीय खेळीसाठी किंवा राजकारणासाठी मराठा समाज हा जागृत झाला पाहिजे, जागा झाला पाहिजे, या उद्देशानं त्यांनी आरक्षणाच्या आडून राजकारण केले की नाही हे तुम्हाला विचारलं होतं. त्यामुळे मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आणि मित्रांनो मी म्हणतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे की जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळो न मिळो परंतु मराठा समाज जागरूक केला. आणि आता तर त्यांनी सांगितलेलंच आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जी आता महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती जर बघितली, जर महाविकास आघाडीला जर फेवर असेल किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने असेल तर जरांगे पाटलांनी मग आता शांतता घेण्याचा प्रयत्न केलाय का. आणि जरांगे पाटील तर सांगतात की 29 ऑगस्टला आम्ही किती आमदार म्हणजे लोक उभे करायचे किंवा राजकीय पटलावर आपल्याला राजकारण करायचंय किंवा राजकारणासाठी आम्ही आमची माणसं उभी करणार आहोत. जरांगे पाटील 29ला डिक्लेअर करणार आहेत. आणि ही सर्व परिस्थिती जर बघितली तर मग असं वाटतं की अगदी बरोबर आहे. जरांगे पाटलांना हे सर्व माहीत होतं की हे जे आरक्षण आहे हे मिळणं शक्य नाही. परंतु ते जरी नाही मिळालं तरी राजकारणासाठी आपल्याला जो समाज आपला जागा करायचा आहे तो करण्यासाठी
त्यांनी हा प्रयत्न केला आणि म्हणूनच मित्रांनो मी असं म्हटलं की आरक्षणा आडून राजकारण आणि त्याला क्वेश्चन मार्क दिला. मित्रांनो हे पटतंय? जर पटत असेल तर हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद.